हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण परत मोड आलेल्या मुगाची छान अशी ग्रेव्हीवाली सब्जी करणार आहोत. खूप छान लागते, खूपच टेस्टी लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. मागच्या वेळेस मी तुम्हाला मोड आलेल्या मुगाची सुकी भाजी दाखवली होती. आज आपण ग्रेव्हीवाली करणार आहोत, मालवणी स्टाईल. तर हे बघा, तर त्याच्यासाठी ना मी हे मूग घेतलेले आहे, मोड आलेले. आता मी हे धुवून घेते आहे. तर हे बघा, हे मी मूग सगळे धुवून घेतलेले आहे. 2-3 वेळा धुतलेल्या पाण्याने स्वच्छ. तुम्ही मुगाच्या ऐवजी मटकी पण घेऊ शकता, चणे पण घेऊ शकता किंवा कोणताही कडधान्य, हिरवे वाटाणे, सफेद वाटाणे, तुम्ही कोणतं पण घेऊ शकता. आपण जी ग्रेव्ही करणार आहोत तर त्या ग्रेव्हीमध्ये तुम्ही बटाट्याची पण भाजी करू शकता ग्रेव्हीवाली, वांग्याची पण करू शकता. कोणतीही भाजी तुम्ही करू शकता. खूपच छान लागते, टेस्टी लागते. तर आता मी हे साईडला ठेवते आहे आणि आता आपण मिक्सी जार घ्यायचा आहे. तर आता आपण काय करायचं आहे, ग्रेव्ही करण्यासाठी आपण पेस्ट करूया. तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे, हा जो मोठा चमचा दिसतो आहे ना माझा, तो चमचा मी 4 चमचे मी ओलं खोबरं घेतलं आहे. ओल्या खोबऱ्याला मी ड्राय रोस्ट केलं आहे. तुम्ही ओल्या खोबऱ्याच्या ऐवजी सुकं खोबरं पण घेऊ शकता. खूपच छान लागते भाजी, नक्की ट्राय करा. जर तुम्ही सुकं खोबरं घेतलं ना तर असं परतायची काही गरज नाही आहे, रोस्ट करायची गरज नाही आहे. ओलं खोबरं आहे म्हणून मी रोस्ट केलेलं आहे. मिक्सीमध्ये आपण ॲड करूया. त्याच्यामध्ये मी हे 2 चमचे तीळ घेतलेले आहे. तुमच्याकडे जर शेंगदाणे असेल ना, 2 चमचे मी तीळ घेतलेले आहे. जर तुमच्याकडे शेंगदाणे असतील तर 1 चमचा तीळ आणि 1 चमचा शेंगदाणे पण घेऊ शकता किंवा नुसते शेंगदाणे पण 2 चमचे तुम्ही घेऊ शकता. कढीपत्ता मी ॲड करते आहे. 5 ते 6 पाकळ्या लसूण घेतलेली आहे. 1 चमचा मी आल्याची पेस्ट घेतलेली आहे. मी आल्याची पेस्ट करून ठेवली होती म्हणून मी ती ॲड केली आहे. तुमच्याकडे पेस्ट नसेल, म्हणजे आलं क्रश केलेलं नसेल ना, तर तुम्ही 1 ते 2 इंच आलं घेऊ शकता. 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे आणि हे हँडफुल म्हणजे मूठ भरून मी कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया आणि छान अशी मस्त पेस्ट करून घ्यायची आहे. तर मी आता पेस्ट करून घेते आहे. आता मी ते तेल तापत ठेवलेलं आहे आणि हे बघा, असं मस्त मी बारीक वाटून घेतलेलं आहे आणि हे 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे. अर्धा बारीक चिरलेला कांदा आपण ॲड करायचा आहे. कांदा छान असा परतून घ्यायचा आपल्याला. बाजूच्या गॅसवरती मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. आपण भाजीमध्ये जे पाणी ॲड करू ना, ते गरम पाणी ॲड करायचं आहे, थंड पाणी ॲड करायचं नाही आहे. 1 चमचा मी लाल मिरची पावडर ॲड केली आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर, कलर छान येण्यासाठी. मी फक्त अर्धाच कांदा घेतलेला आहे, तुम्ही 1 अख्खा पण कांदा घेऊ शकता. आता आपण जे वाटून केलेलं आहे ना पेस्ट, ती आपल्याला ॲड करायची आहे. पेस्ट आपल्याला छान अशी व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे. झाकण ठेवूया आणि मध्ये मध्ये ना आपल्याला ढवळत राहायचं आहे. आपण ढवळून घेऊया. परत झाकण ठेवूया. 1-1 मिनिटाने ढवळत राहायचं, झाकण ठेवायचं आणि छान असं परतून घ्यायचं आहे. जशी ग्रेव्ही आपली शिजेल ना, तसा ग्रेव्हीला छान असा कलर पण येणार आणि टेस्ट पण येणार. आता परत झाकण उघडून आपण ढवळून घेऊया भाजी. आता आपण थोडे मसाले करून घेऊया. हळद मी ॲड केलेली आहे, गरम मसाला मी ॲड केलेला आहे, लाल मिरची पावडर मी ॲड केलेली आहे. तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे लाल मिरची पावडर ॲड करू शकता. आता जे मी हे गरम पाणी केलं आहे ना, ते मी मिक्सीच्या भांड्यामध्ये ॲड करते आहे. थोडंसं आपण ते थोडंसं ॲड करूया. 3 ते 4 चमचे मी ॲड केलेलं आहे. परत झाकण ठेवूया, छान शिजवू देऊया. 1 मिनिटानंतर झाकण उघडून बघूया आपण. हे बघा, छान असं आपलं तेल सुटलेलं आहे. आता काय करायचं, आपल्याला हे टोमॅटो ॲड करायचे आहे. हे मी 1 मोठी साईजचा टोमॅटो आहे, तो मी कट करून घेतलेला आहे. मीठ ॲड करूया स्वादाप्रमाणे. परत आपण गरम पाणी ॲड करायचं आहे.
थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला हे छान अशी ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे. झाकण ठेवूया आणि परत छान शिजवून घेऊया. 1 मिनिटानंतर परत आपण झाकण उघडायचं आहे. हे बघा, छान असं मस्त तेल वरती सुटलेलं आहे. आता ना मी ह्याच्यामध्ये मॅगी मसाला ॲड करते आहे. छान टेस्ट येतो, तुम्ही नक्की ट्राय करा. जर तुमच्याकडे मॅगी मसाला नसेल तर तुम्ही काय करा, ह्याच्यामध्ये 1 चमचा बिर्याणी मसाला किंवा पावभाजी मसाला नक्की ॲड करा. खूप छान भारी टेस्ट येतं. फ्रेंड्स, तुम्हाला जर म्युझिकचा आवाज येत असेल ना तर प्लीज इग्नोर करा, कारण आता गणपती बाप्पाचे आगमन होतं आहे आमच्या सोसायटीमध्ये, तर त्याच्यामुळे हे म्युझिक चालू आहे. कारण का सगळीकडे आता गणपती बाप्पाचे आगमन होत आहे, तर आमच्या सोसायटीमध्ये पण गणपती बाप्पाचे आगमन होत आहे ना, तर त्याच्यामुळे हा आवाज येतो आहे. आता आपण जे मूग घेतले आहेत ना, मूग आलेले, ते आपण ॲड करूया. तुम्हाला किती पाहिजे तेवढे मूग तुम्ही ॲड. आता मी गरम पाणी ॲड करते आहे. तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता. आता आपण झाकण ठेवूया आणि छान 3 मिनिटं मस्त वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला. 2 ते 3 मिनिटं झालेली आहे. झाकण आपण उघडून बघूया. हे बघा, किती छान असा तवंग आलेला आहे आणि भाजी पण आपली खूप छान झाली आहे. सुगंध तर खूपच छान येतो आहे भाजीचा. आपण तीळ, खोबरं, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता सगळ्याचं वाटण टाकलं आहे ना, तर सुगंध खूप छान येतो आहे. जर तुम्हाला एवढी ग्रेव्ही, जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा आणखी ग्रेव्ही हवी असेल ना तर गरम पाणी ॲड करा आतमध्ये, थंड पाणी ॲड करू नका. चपाती बरोबर, भाकरी बरोबर खायला एवढी ग्रेव्ही इनफ आहे. पण जर तुम्हाला भाताबरोबर खायचं असेल ना तर तुम्ही आणखी गरम पाणी ॲड करून ग्रेव्ही वाढवू शकता. आता मी गॅस बंद करते आहे. तर हे बघा फ्रेंड्स, मस्त गरमागरम झणझणीत अशी आपली मूळ आलेल्या मुगाची ग्रेव्हीवाली म्हणजे वाटण टाकून केलेली भाजी तयार झालेली आहे. खूप छान लागते, खूपच टेस्टी लागते. नक्की ट्राय करा तुम्ही. आणि हीच भाजी आता सणासुदीला पण बनवू शकता. आता गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. खूप जणांच्या घरी गणपती बाप्पा येतात, गणपती बाप्पाचं आगमन होतं, तर रोज नवीन नवीन कोणती भाजी करायची, तर ही भाजी तुम्ही नक्की करू शकता. खूप छान लागते. पण तुम्ही कांदा नका ॲड करू. जर बाप्पाला नैवेद्याला कांदा, काही लोक कांदा ॲड करतात, काही नाही करत. जर तुम्ही कांदा ॲड करत नसाल ना नैवेद्याला, तर कांदा नाही ॲड केला तरी चालेल. त्याच्याऐवजी थोडंसं तीळ, शेंगदाणे आणि खोबरं हे तिन्ही वस्तू थोड्या जास्त घ्या. आणि मी सुकी भाजी दाखवली होती तशी पण सुकी भाजी तुम्ही करू शकता. त्याच्यात मी कांदा ॲड केला होता. जर कांदा नसेल खात तर कांदा तुम्ही स्किप करा आणि नुसता टोमॅटो ॲड करून छान अशी सुकी भाजी पण करू शकता. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा. आणि जर रेसिपी आवडली तर प्लीज नुसताच रेसिपीजला लाईक करा, शेअर करू शकता तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि जर तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब करत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने काय होईल, मी जी पण काही छान छान सुंदर सुंदर रेसिपी अपलोड करते आपल्या चॅनलवरती, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर चला फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. आणि पूर्ण यूट्यूब फॅमिलीला गणपती बाप्पाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.